क्षणी वाटे कुणी आपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसला हे वेड जे स्वप्नातुनी जपला स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे कोण हवंय आपल्याला? आपण कोण? हे माझंच घर आहे. रीमा. माझंही प्रपोजल तसंच आहे. मला तुमच्या या घराच्या जागेवर 20 मजल्याचा टॉवर उभा करा. ज्याला वस्तू म्हणतायत ते माझ्या आजोबांचं स्वप्न होतं. आणि सॉरी, आम्ही स्वप्नांचं डील नाही करत. फोन विसरलो. या लवकर ये. अरे राजेश, आवाज येत नाही रे तुझा. अरे हाय. तुम्ही इथे काय करताय? मी मित्राला फोन ट्राय करतोय, लागत नाहीये. रेंजचा प्रॉब्लेम आहे का इकडे? फुल रेंज आहे. अरे हो की. हॅलो. हाय. इथे कसं काय? ते रेंजच नव्हती फोनला, त्यामुळे हॅलो हॅलो. अख्ख्या जगात इथे सगळ्यात जास्त रेंज. हे काय आहे सगळं? धोकादायक इमारत म्हणून ही वास्तू पालिकेच्या यादीमध्ये समाविष्ट केलेली आहे. म्हणून तुम्ही पाणी आणि इलेक्ट्रिसिटी? हो, कापलं गेलं. मी त्या मुलीशीच लग्न करणार. तुम्ही प्लीज तिला त्रास देणं बंद करा. यू कॅन गो टू हेल. का आलायस तू इथे? आमचा हा तमाशा बघायला? मला सगळं कळलंय रीमा. जे झालं त्यात माझी काही चूक नाही. मला काहीही कल्पना नव्हती. तू गैरसमज करून घेतलायस. हे सगळं माझ्या डॅडचं कारस्थान आहे. तू बरोबर होतीस. हे तुला कळलंय म्हणून तू आता इथे आलायस? कशाला? आम्हाला सहानुभूती दाखवायला? नाही नाही, एक मिनिट. यातही तुझा आणि तुझ्या बाबांचा काहीतरी प्लॅन आहे, हो ना? रीमा प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. रीमा, मला काहीही कल्पना नव्हती. हे बघ, ते झालं ते झालं. आता याच्या पुढे नाही सहन करू शकणार आम्ही. तू जा बाबा इथून. आई, तुम्ही तरी मला समजून घ्या. माझं घरदार सगळं सोडून मी इथे आलो. कशासाठी? आमच्यावर उपकार करण्यासाठी? उपकार करायचे असते तर या घराची किल्ली घेऊन आलो असतो. मी इथे हे सांगायला आलोय की तुम्ही या लढाईत एकटे नाही आहात. हे बघा, तुम्हाला जर आमचं घर हवं असेल ना तर तुम्ही घ्या ते.
आम्ही जाऊ. मी मगाशी हिला म्हणाले आम्ही जाऊ गावी आणि राहू तिथे. नाही, तुम्ही का गावी जाऊन राहायचं? हे तुमचं घर आहे, तुम्ही राहायला पाहिजे इथे. रीमा, माझ्या डॅडनी जी चूक केली आहे ती चूक मी नाही करणार. रीमा, ट्रस्ट मी. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. या अशा अवस्थेत मी तुला एकटा सोडून नाही जाणार. आई चल. चल. अहो अहो असे असे तरा काय चाललंय तुम्ही? मला सांगा ना काय झालंय ते. सांगण्यासारखं काही राहिलंच नाहीये. धिंड काढली, धिंड आपल्या चिरंजीव आणि आपल्या इभ्रतीची. म्हणजे कुठे दिवेश? काय केले त्याने? काय केलंय त्यांनी? हा? काय केलंय त्यांनी? त्या मुलीसोबत राहतोय तो. खर तर तिला धडा शिकवायला पाहिजे, तिचीच मदत करतोय तो. वाह. नाही, माझा नाही विश्वास बसत. माझाही बसला नव्हता, पण बातमी खरी आहे. अहो मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही त्याला घेऊन या ना. मला नाही तो लोकांच्या दारात राहिलेला आवडायचं. स्वतःहून गेला होता, स्वतःहून येईल. लहान नाहीये तो. घरातून पाऊल बाहेर टाकण्या अगोदर त्यांनी माझ्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा होता. अहो मी समजावून सांगते त्याला, मी बोलते त्याच्याशी, पण तुम्ही त्याला आधी घेऊन तरी या. प्रेमात आंधळा झालाय तो. राहू दे त्याला तिथेच. उघड्यावर थंडी वाऱ्यात खाण्यापिण्याचे हाल झाले ना, मग समजेल त्याला. येईल आपोआप घरी. आणि तो परत नाही आला तर? बघू. त्याला त्याचं प्रेम जास्त महत्वाचं आहे की त्याचे आई बाप? तुला माहिती रीमा, गावाला असताना ना असा चुलीवर स्वयंपाक करायचो आम्ही, उघड्यावरती. नाही म्हणजे त्रास व्हायचा खूप, डोळ्यात धूरबीर जायचा. पण चुलीवरच्या स्वयंपाकाला एक वेगळीच मजा असते. हा आई, तुला आठवतंय बाबा असताना आपण एकदा गावी गेलो होतो. हो, मी लहान होते तेव्हा, आणि आजीने मला भाकरी कशी करायची ते शिकवलेलं. हो मला आठवतंय ना चांगलंच. आणि मग बाईसाहेबांना भाकरी भाजता आली नव्हती, त्यामुळे रडून धुमाकूळ घातला होता. हो ना? आणि मला शांत करण्यासाठी बाबांनी किती प्रयत्न केले होते. हो, हे बाबा आज असायला हवे होते ना ग. ते असते तर ही वेळच आली नसती. असो. जा, हे जेवण त्याला नेऊन दे. जा. काय आई, मी त्याला जेवण नेऊन देणार नाहीये. असं काय करतेस? तो आपल्या मदतीसाठी आलाय ना इथे. जा. आई, त्याच्या बाबांमुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. अगं हो, पण त्याला त्याची चूक कळलीये म्हणून त्याच्या आईबाबांना सोडून आलाय ना तो इथे. त्याला भूक लागली बघ. त्याला उपाशी ठेवून आपण जेवायचं का त्याच्या समोर? जा, असं नको करूस. घे, ऐक माझं. आणि हे बघ, त्याला रात्री डास चावतील, त्याला ते क्रीम नेऊन दे हा लावायला.
थांब 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 ही चादर देऊन ये त्याला. जा जा. आई तू त्याचे लाड करणं बंद करा. काही चादर वगैरे नेऊन देणार नाही. अगं असं काय करतेस? तू आपल्या मदतीसाठी आलाय ना इथे. माझा ना आता त्याच्यावर विश्वासच नाही. काय माहित कशासाठी आला. मला तर वाटतं ना आत्ताही त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन शिजतो. रीमा एवढा संशय घेणं बरं नाही. हे बघ तो आई वडिलांना सोडून आपल्याकडे आलाय राहायला. श्रीमंतीत वाढलाय तो. अशा राहण्याची सवय नाहीये त्याला. हे बघ फक्त तुझ्या प्रेमाखातर आलाय तो. अशा प्रसंगात कोणीही साथ देत नाही. त्यानं दिली आहे ना. आई अगं पण तो. हे बघ रीमा, जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं ना तेव्हा 100 माणसं असतात आपल्या अवतीभोवती. म्हणतात ना असतील शीत तर जमतील भूत, त्यातला प्रकार. संकटातच कळतो कोण आपलं कोण परत. तो आलाय आपल्यासाठी. आई मी त्याला सगळं काही सांगत असताना त्याने माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता ना. त्याने नाही केलं तसं. त्याने काय केलं? त्याच्या बाबांची बाजू घेतली. अगं घेणारच. बाबा आहेत त्याचे ते. जोपर्यंत त्याला खरं काय ते कळलं नाही तोपर्यंत तो त्याच्या बाबांचीच बाजू घेणार ना. पण जेव्हा त्याला कळलं कोण चुकतंय कोण बरोबर आहे तेव्हा तो आला की नाही इथे. रीमा ऐक माझं. जा 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 ऐक माझं. पाहता क्षणी वाटे कुणी आपुला. हे वेड जे स्वप्नातुनी जपलं. दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे. सॉरी. काय? सॉरी. टूथपेस्ट मी विसरलो. सॉरी तू कशाला म्हणतेस? मस्त झालाय. थँक्यू. सॉरी मी तुझ्याशी खूप विचित्र वागले. नको. नको म्हणजे? म्हणजे इतक्या लवकर माफ करणार नाहीये तुला. दिव्येश आय एम रिअली सॉरी.
ठीक आहे, इट्स ओके. पण तू केलेल्या चुकीची किंमत मोजावी लागेल तुला. म्हणजे हीच ही प्रॉपर्टी आहे. अजूनही इथेच राहत आहेत. अच्छा. हा. हे बघा, ही पूर्ण प्रॉपर्टी नगरपालिकेच्या ताब्यात आहे, तेव्हा तुम्हाला इथे राहता येणार नाही. हे आमचं घर आहे. तुम्ही जबरदस्तीने आम्हाला इथून बाहेर हाकललंय. आम्ही इथून कुठेही जाणार नाही. हे बघा, मी तुम्हाला शांतपणे इथून निघून जायला सांगतोय, याचा तुम्ही गैरअर्थ काढू नका. समजदार आहात तुम्ही. जसं घरातून बाहेर काढले तसं इथून बाहेर काढताना मला फार वेळ लागणार नाही. चला. एक मिनिट साहेब. तो तुमचं म्हणणं आहे की हे घर पालिकेच्या ताब्यात आहे? हो. कागदपत्र कुठे आहेत? हे बघा मिस्टर, आम्हाला शहाणपणा शिकवू नका. पेपर हवे असतील तर पालिकेत या. नाही, ते तर मी येईनच हो. पण मला माहिती आहे तिकडे येऊनही काही उपयोग होणार नाही, कारण असली कागदपत्र अस्तित्वात नाही आहेत. काय बरोबर आहे की नाही? अच्छा, असं आहे का? बर 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 बर, ठीक आहे. काय साहेब, तुम्ही पोलीस मित्रांना घेऊन आलात तुमच्या? मी पण एक फोन लावतो ना, म्हणजे 4-5 पत्रकार जमा होतील. त्यांना खूप आवडेल ही ब्रेकिंग न्यूज कव्हर करायला. एक 5 मिनिटं थांबा. सर, थोडा प्रॉब्लेम होईल असं वाटतंय. आत्ता आपण इथून जाऊया. ठीक आहे, ठीक आहे. उद्या नोटीसच घेऊन येतो, मग बघतो तुम्हाला. आहे नाही, असंच फोन केला होता. हो कर. आलेच. आज तू नसतास तर कदाचित त्या लोकांनी आम्हाला कंपाऊंडच्याही बाहेर काढलं असतं. असं कसं काढतील? मी असेपर्यंत असं काही होणार नाही. तुला घरची आठवण नाही करेल? खूप येते, स्पेशली आईची. माझी आई खूप गोड आहे. तिच्या स्वयंपाकाची, चमचमीत पदार्थांची, सगळ्यांची आठवण आहे. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की आमच्या हातचं जेवण तुला आवडत नाही? असं म्हटलं का मी? ठीक आहे, ठीक आहे. मी आईला सांगते ना, दिव्येशसाठी उद्यापासून त्याच्या घरनं स्पेशल डबा येणार आहे. तू काही त्याच्यासाठी जेवण करू नकोस. माझी आई, मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही व्हेजिटेरियन आहात, घासपूस खाता तुम्ही. मला नॉनव्हेज खायची सवय, म्हणून मला आईची आठवण येते. मग याचा विचार प्रेमात पडायच्या आधी करायचा होतास. हो का? असं का आता? अरे वास्का, तुझ्यासाठी नॉनव्हेज काय अख्खं जग पण सोडीन मी, कळलं का? फिल्मी मग आहेच आहे, काही होणार नाही. ओ करम खुदाया है, तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहा
दर्द सितारा और तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा। चला तुला काय झालं जेवत का नाहीयेस? आज 15 दिवस झाले दिव्येश घरातून जाऊन। अक्कल आली की येईल स्वतःहून? अहो असं काय करताय तुम्ही? मुलगा आहे तो आपला, 15 दिवस घराच्या बाहेर राहतोय तो काय खात असेल, कुठे राहत असेल, काही विचार केलायत का तुम्ही? त्यांनी आपला विचार केला का? आपली काळजी केली का? फिकर केली का? नाही ना, मग मी कशाला करू? ते मला काही माहित नाही। तुम्ही दिवेशला घरात आणणार आहात की नाही? त्याचं उत्तर तुला नीट माहिती आहे। ज्या मुलाला आपल्या जन्मदात्यांपेक्षा परकी मुलगी जवळची वाटते त्या मुलाचं स्थान घराबाहेरच आहे। असं काय करताय तुम्ही? तुम्ही वडील आहात ना त्याचे, त्याला समजूत घालून घरी घेऊन यायचं तर वाऱ्यावर सोडून द्यायच्या गोष्टी काय करताय? मग काय करू? आरती करू त्याची, वाजत गाजत मिरवणूक काढू? माझं एक ऐका तुम्ही जरा स्वतःचा इगो बाजूला ठेवा। त्याने बाजूला ठेवलाय का? नाही ना, तू याच्यात पडू नकोस, ऐक माझं। त्याला यायचं असेल तेव्हा येईल तो, मी त्याला आणायला जाणार नाहीये। ठीक आहे, तुमचा हाच निर्णय आहे ना? मग आता माझा निर्णय सुद्धा ऐका। जोपर्यंत दिव्येश घरात येत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही मी घेणार नाही। अस्तित्वाच्या लढाईत तू जिंकलीस, मी हरलो। चुकलं माझं, समजून घेऊ शकलो नाही मी तुम्हाला। तुमचं प्रेम समजून घेऊ शकलो नाही, तुमची झालेली अवहेलना समजून घेऊ शकलो नाही, तुमची झालेली परवड समजून घेऊ शकलो नाही मी। माझ्या अहंकारामुळे माझे डोळे घट्ट मिटलेले होते, पण उघडलेत त्या माझ्या मुलामुळे ते उघडले। तू सत्याची बाजू घेतलीस आणि आयुष्यात पहिल्यांदा मला एक बाप म्हणून विचार करायला भाग पाडलंस, बिझनेसमॅन म्हणून नाही। डॅड, हे बाळा, अभिमान आहे मला की तू माझा मुलगा आहेस, गर्व आहे। प्लीज आई साहेब, खरं तर माझी जी अक्षम्य चूक झाली आहे त्याच्याकरता मला जितकी शिक्षा मिळेल तितकी कमीच आहे, पण प्लीज तुम्ही मनात राग धरू नका प्लीज। अहो, या मुलांमुळे मला समजलं की आयुष्यात पैसा सर्वस्व नसतं।
साहेब. थँक्यू. याआधी मी तुमच्याकडे आलो होतो ते तुमच्याकडून घर घेण्यासाठी. आज मी ते तुम्हाला परत करतोय. पण मी सुद्धा रिकाम्या हाताने जाणार नाहीये बरं का. तुमची मुलगी मला सून म्हणून द्याल? डॅड, डॅड. थँक्स. नाही, पण लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार. अहो असं कसं? नाही म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवले. तुमची मुलगी होती, आता ती आमची आहे. तीच सांगेल. बोल का? बोला, कुठली तारीख ठरवायची? मी माझ्या गुरुजींशी बोलते आणि मग सांगते तुम्हाला. त्याची काही गरज नाहीये. आमच्या गुरुजींशी बोलून आम्ही पुढच्या महिन्याचे सगळे शुभमुहूर्त काढलेले आहेत. तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे सांगा. तयारीला थोडासा वेळ तरी नको का मिळायला? मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही काहीच तयारी करायची नाहीये. सगळी तयारी आम्ही करणार आहोत. काय दिवेश? हा हा. अरे बोल ना. हो 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 हो. काय नाही, गुलाबजाम चालतील मला. बघा, आपण तारीख ठरवतोय आणि हा मेनू पर्यंत पोहोचलाय. हे आपलं घर इतके दिवस मी सांभाळलं, आता तुला सांभाळायचंय. वेलकम टू अवर हाऊस. चल. आयुष्यमान भाऊ. असं सुखी राहा. चल तुझी रूम दाखवते तुला. थांबा, त्याआधी एक महत्वाचं काम करायचंय. काय? एवढं टेन्शन आलं बघ तिला. अगं तुला नाव घ्यायला सांगत नाहीये. ते झालं लग्नात. तुम्हाला एक गिफ्ट द्यायचंय. तुमचं वेडिंग गिफ्ट. युरोप टूर, हनीमून करता. घ्या घ्या घ्या. बघ. थँक्यू डॅड. तर थँक्स नाही. हे बघ, आता ही तुझी फक्त गर्लफ्रेंड राहिलेली नाहीये, ती तुझी बायको आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं ती माझी सून आहे. यू हॅव टू टेक गुड केअर ऑफ हर. हा नाही, ते मी घेतो, पण डॅड आम्ही हनीमूनला चाललोय. ऑफकोर्स आम्हाला लवकर नातू हवाय. हो. ठीक आहे, ते ठीक आहे, पण फ्लाईट टायमिंग वेगवेगळे काय आहेत? बघू. अरे हे या मकरनला ना, थांब जरा, मी एक सेकंद दे. हे मुद्दामून करतात. म्हणजे काय, लास्ट मोमेंट आपण कॅन्सल करणार, एक नवीन तिकीट बुक करणार. त्यांना
अहो तुम्ही विचारा ना. फोन उचलत नाहीये तो. बाबा बाबा इट्स ओके, आपण करू काहीतरी ऍडजस्ट. पण आपण काय ऍडजस्ट करायचं? यांना यांची कामं नीट करता येत नाही. नाही बाबा, आता वेळ खूप झालाय आणि खूप उशीर झालाय. आणि तसंही आम्ही फक्त प्रवास सोबत करणार नाही आहोत. आम्ही तिकडे युरोपला दोघं एकत्रच असणार आहोत ना. करू काहीतरी ऍडजस्ट. हो. चल मी रूप दाखवते. या. Come everybody, let's have a party. Enjoy, enjoy. या. असा गप्प का बसलास? बोल ना काहीतरी. काय बोलू, तुझ्याकडे असं बघत बसावं असं वाटतंय. खूप भारी दिसतेस. असं बघत बसण्यासाठी तुझ्या आयुष्यात मी आयुष्यभर आहे. तू ते सिनेमात बसतात तसं पदर वगैरे घेऊन का नाही बसलीस? फिल्मी अशा गोष्टी फक्त सिनेमात घडतात. नाही, सिनेमात काय, जे सिनेमात घडतं ना ते ऍक्च्युअल आयुष्यात पण असतं. दिवेश, अरे तू घे तर. मी खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी बायको मिळाली. मी सुद्धा. हो ना. ते आपण एक काम करू रीमा, आपण ना खूप खूप सुखी संसार करू. सगळ्यात सुखी संसार जगातला. सगळे खुश, तू खुश, मी खुश, मॉम खुश, डॅड खुश, तुझी आई खुश, सगळे खुश. आणि मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्याच्यात तू मला मदत करणार आहेस. हे आपलं ठरलंय. मी? हो. तुझ्या बिझनेस मध्ये मी काय मदत करणार तुला? अरे म्हणजे काय, ऑफिसला यायचं, काम करायचं, मला मदत करायची. आणि मी ऑफिसला आल्यानंतर तू काम करू शकणार आहेस? सांगतो. ऍक्च्युली नाही, तुझी काही मदत होणार नाही मला ऑफिसमध्ये आल्यावर. तुला एक सांगू, तू ना अशीच सोबत राहा माझ्या आयुष्यभर. बस, मला बाकी काय नको. अरे चला लवकर, उशीर होतोय. आलो. अरे निघाले का? हो. या. चला. या, दही घ्या. आले. तू सामान घेतलंस ना सगळं? हो आई, सगळं सामान घेतलंय. बर डॅड, मी रीमाला एअरपोर्टवर सोडून येतोय. अरे तू कशाला, ड्रायव्हर आहे ना. नाही जाऊ दे ना, बरेच दिवस चालली आहे तर जातो ना जरा शिवॅलरी. हा, एकटीच चालली म्हणजे तू पण जाणारच नंतर. शिवाय तुला दगदग झाली आहे लग्नाची, पॅकिंग करायचंय, नंतर ट्रॅव्हल करायचंय. आराम कर, ड्रायव्हर सोडाय. दिवेश, बाबा बरोबर म्हणताय. मी जाईन, तू नको टेन्शन घेऊस. बघितलं, बापाने सांगितलं ऐकलं नाही, बायकोने हो ठीक आहे. चला. नीट जा. नमस्कार करते. आयुष्यवान. सुखी. लवकर ये, मी तुझी वाट बघते. दरवाजापर्यंत सोडून दे. जाणारच. चला. यार फोन नाही लागत यार. पोचल्यावर पण फोन नाही केलाय मी. चल रीमा, यार कुठेस तू? तुला केव्हापासून फोन ट्राय करतो मी, का नाही उचलत? हॅलो. एक मिनिट. मी इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय. त्यांचा मेजर ऍक्सिडेंट झालाय. काय? तुम्ही ताबडतोब सांताक्रूज पोलीस स्टेशनला पोहोचा प्लीज. हो
आलोच. असा गप्पा का बसला? बोल ना काहीतरी. दिवेश, काय करतोस? मला जाऊन 1 महिना झाला. किती दिवस स्वतःला कोंडून ठेवणार आहेस? थांबव प्लीज. तू उद्यापासून ऑफिसला ये. कीप युअरसेल्फ बिझी. याच्यातून लक्ष काढ प्लीज. वकील साहेबांनी पेपर्स दिलेत, जरा साईन करून टाक. अरे चेक करायची काही गरज नाहीये. त्यांनी चेक केले. इट्स जस्ट अ लीगल प्रोसिजर. रीमा गेल्यानंतर तिच्या नावाची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली आहे ना. ते पेपर्स कोर्टात सबमिट करायचे. तू साईन करून ठेव. मी फाईल नंतर घेतो. या. कीप इमोशन्स अँड बिझनेस सेपरेट. वेगळ्या मार्गाने प्रयत्न करायला. असा नाही सोडणार तिला. तिच्या अख्ख्या खानदानाला रस्त्यावर आणि. नाही सर, चुकून नाही. अहो तुमच्या वडिलांनीच सांगितलं होतं वेगवेगळ्या फ्लाईट्सचं बुकिंग करायला. काय रे, काय महत्वाचं बोलायचं तुला? दरवाजा का लॉक केला? मला सगळं कळलंय डॅड. सगळं कळलंय? हे बघ, मी अजिबात चेष्टा करायच्या मूड मध्ये नाहीये. चेष्टा नाही करत आहे मी. ते नीच असाल असं वाटलं नव्हतं. काय बोलतोयस तू? शुद्धीत आहेस का? आधी नव्हती शुद्ध मला, पण आता आलोय शुद्धीत. काय झालंय तुला? चल चल आपण डॉक्टरकडे जाऊ. हात लावू नका मला. काय काय झालंय? बोल, काय सांग मला. खून केलाय तुम्ही. माझ्या रीमाचा खून केलाय तुम्ही. नाही बाळा, नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतो. काही गैरसमज होत नाहीये माझा. मला सगळं माहिती आहे डॅड. आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं, नंतर तिचा खून करून प्रॉपर्टी लाटून टॉवर्स बांधून स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं. हाच प्लॅन होता ना तुमचा डॅड? फायनली द कॅट इज आउट ऑफ द बॅग. हो,
हे सत्य आहे, हाच प्लॅन होता माझा. प्रेम होतं माझं तिच्यावर. आपल्या घराची सून होती ती. अरे मी तिला कधी माझी सून कन्सिडर केलंच नाही, मानलंच नाही. तुझं आणि तिचं लग्न माझ्याकरता फक्त एक डील होतं आणि यात मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. चूक नाही केली, तुम्ही संपवलं तिला डॅड. खून केलात तुम्ही, तिचा खून केला. तिने जे केलं ते माझ्यावर हात उगारला तिने, माझ्यावर या कालावर मारलं होतं. तिला शिक्षा देणं गरजेचं होतं, मी दिली. आणि माझं काय? तुमच्या स्वतःच्या मुलाचं काय? तुम्ही तिला नाही मला शिक्षा दिली डॅड. शिक्षा दिली करतोय. तरुण आहेस अजून, 100 मुली मिळतील. पण ती नाही मिळणार ना मला परत. बरं मग काय? पोलिसात जाणार आहेस, माझ्या विरुद्ध तक्रार करणार आहेस, स्वतःच्या जन्मदात्या बापाला जेलमध्ये पाठवणार आहेस? अरे कोर्टात केस उभी राहिल्यावर काय करणार आहेस? कसं प्रूव्ह करणार आहेस की मी मारलं तिला? सगळी कागदपत्र आहेत माझ्या. मी जे टॉवर्स बांधणार होता ना, त्याची सगळी कागदपत्र मिळवली आहेत. पण त्यांनी हे प्रूव्ह होत नाही की मी तिचा खून केला. उलट ती मेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली आहे तिची. त्यामुळे कोर्टात तुला प्रूव्ह करायला लागेल की तू इनोसंट आहेस. मला काही प्रूव्ह करायला लागणार नाही डॅड. मी स्वतः सगळं कबूल करणार जाऊन पोलीस स्टेशन. हो, मला वेळ लागलाय. मी पोलिसात जाऊन सांगणार, हो मी माझ्या सुनेचा खून केला, मला अटक करा, माझा मुलगा सत्य सांगतोय. मेलो ड्रामा बंद कर रे बाबा. असा मेलो ड्रामा करणं ठीक. काय नंतर फेस काय तुझ्या? दिवेश 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 काय तुला पाणी? अरे काय केलंस रे बाळा? काय केलं? शिक्षा नको दिवस बाळा. हीच तुमची शिक्षा आहे डॅड. नाही काय करतो बघ, कसा वागतो बघ. अरे बोलू नकोस तू माझ्याशी. का? काय झालं? किती वेळ लावलास तू यायला? तुला माहितीये मी केव्हाची वाट बघते तुझी. मी पोहोचणारच होतो, पण तेवढ्यात पुरे. आता काही कारण देऊ नकोस, चांगलंच ओळखून आहे मी तुला. कारण नाही देते, खरंच काही महत्वाची कामं होती, ती संपून मी येत होतो. तुला ना माझी कदरच नाहीये. अच्छा, काय म्हणालीस? कदर नाहीये? इकडे बघून बोल. कदर नाहीये. कदर नसती तर इथे असतो का? इथे असतो का म्हणजे? माझ्यावर उपकार म्हणून तू इथे आलास? ऐक ना खिमा, हे तू खिमा म्हणालास मला? अरे रिमा 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 सॉरी ना.